महानगरपालिकेच्या निवडणुकीत सध्या एका 22 वर्षाच्या तरुणीची तुफान चर्चा रंगली आहे। कॉलेजमध्ये लेक्चर सुरू असताना थेट उमेदवारीचा फोन आला आणि एका क्षणात सिम्बॉयसिसच्या विद्यार्थिनीचं नशीब पालटलं। अवघ्या 22व्या वर्षी निवडणुकीच्या मैदानात उतरलेली ही महाराष्ट्रातील सर्वात तरुण उमेदवार नेमकी कोण आहे आणि तिची राजकीय एंट्री इतकी व्हायरल का होतीये, जाणून घेऊयात या बातमीच्या माध्यमातून। नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात थोडक्यात। पुणे महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम सध्या शिगेला पोहोचलाय आणि या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षाने एक असा पत्ता टाकलाय ज्याची चर्चा आता संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे। पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 36क मधून भाजपने अवघ्या 22 वर्षाच्या सई थोपटे हिला अधिकृत उमेदवार जाहीर केलाय। सई सध्या पुण्यातील सिम्बॉयसिस महाविद्यालयात BBAच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेतेय। आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या दिवशी पक्षाची उमेदवारी जाहीर झाली तेव्हा सई नेहमीप्रमाणे कॉलेजमध्ये बसून लेक्चर ऐकत होती। त्याच वेळी तिला पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा फोन आला आणि तिला सांगण्यात आलं की तिला पुणे महानगरपालिकेचं तिकीट मिळालंय। लेक्चर सुरू असताना मिळालेल्या या बातमीमुळे सईचे मित्रमैत्रिणी आणि शिक्षकही अवाक झाले। कॉलेजच्या बाकावरून थेट राजकारणाच्या मैदानात पडलेलं सईचं हे पाऊल सध्या पुण्याच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरलंय। सई थोपटे हिचा राजकारणात प्रवेश जरी अचानक वाटत असला तरी तिची पार्श्वभूमी मात्र विद्यार्थी चळवळीतली आहे। गेल्या अनेक वर्षापासून सई अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजेच ABVP मध्ये सक्रियपणे काम करते। महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या समस्या असोत, शैक्षणिक सोयीसुविधांचा अभाव असो किंवा विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी दिलेले लढे असो, सईने नेहमीच आक्रमक भूमिका मांडली आहे। विद्यार्थी संघटनेत काम करताना मिळालेला दांडगा अनुभव, लोकांशी संवाद साधण्याचं कौशल्य आणि संघटन बांधणीची तिची पद्धत पाहूनच भाजपने तिला ही मोठी संधी दिली आहे। राजकारणात घराणेशाही किंवा केवळ वयस्कर नेत्यांनाच संधी मिळते असा जो समज आहे तो पुण्यात भाजपने या 22 वर्षाच्या तरुणीला संधी देऊन खोडून काढल्याचं बोललं जात आहे। सईला राजकारणाचं बाळकडू तिच्या घरातूनच मिळालंय। तिचे वडील प्रशांत थोपटे हे भाजपचे अत्यंत जुने आणि निष्ठावान कार्यकर्ते मानले जातात। पर्वती विधानसभा मतदारसंघात त्यांनी उपाध्यक्ष आणि सरचिटणीस यांसारख्या महत्त्वाच्या पदांवर काम केलंय। पर्वती, सहकारनगर आणि धनकवडी या परिसरात भाजपची ताकद वाढवण्यात त्यांचा मोलाचा वाटा। आमदार माधुरी मिसाळ यांच्या विश्वासातली आणि कट्टर पक्षनिष्ठ अशी त्यांची ओळख आहे। थोपटे कुटुंबियांची हीच पक्षनिष्ठा पाहून आमदार माधुरी मिसाळ यांनी सई थोपटे हिच्या नावाचा आग्रह धरला आणि पक्षानेही या तरुण चेहऱ्याला पसंती दिली। आता सई समोर सर्वात मोठं आव्हान आहे ते म्हणजे या संधीचं सोनं करणं। पुण्यातील प्रबुद्ध मतदार एका तरुण आणि सुशिक्षित उमेदवाराला किती साथ देतात हे पाहणं रंजक ठरेल। पण तुर्तास सई थोपटे हिच्या उमेदवारीनं पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत एक नवा उत्साह आणि चैतन्य निर्माण केलंय, एवढं मात्र नक्की। सईला मिळालेल्या या तिकिटावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।